नमस्कार सिव्हिल मित्रांनो. तर आज आपल्याला तुम्हाला एक अपडेट असं द्यायचं आहे किंवा सध्याचा जो काही 2-3 दिवसापासून एरर येत आहेत पॅन कार्डची किंवा असे. तर सुरुवातीला सगळ्यात मोठा अपडेट हे आहे की तुमच्या सेंटरवरती हे जे तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसतंय त्याच्यातलं वरचं फेजमध्ये बॅनर आहे. तर त्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या सेंटरवरती CECचं बॅनर हे लागलेलं पाहिजे. तुम्ही म्हणत असाल की काही काही जण आमच्या ह्याच्यात ते नवीन आत्ताच आम्ही बदलले असं तसं, तिथं त्याच्यावर माहिती दिली काय करतो काय नाही. हे बघा, याच्यामध्ये काय आहे की तुम्ही त्याच्यामध्ये जरी लिहिलं झेरॉक्स सेंटर किंवा आधारवर पैसे काढून मिळते, तरी तुम्हाला येणारा कस्टमर हा दुकानात येऊनच विचारतो झेरॉक्स आहे का किंवा आधारवर पैसे काढून मिळतात का. त्याच्यामुळे तुम्ही फक्त सेंटरवरती हे ऑफिशियल फॉर्मॅटमधलं बॅनर लावा. त्याच्यामध्ये इथं जिथं जसं लिहिलेलं आहे शिवम मल्टी सर्व्हिसेस, तिथं तुम्हाला जे पाहिजे ते नाव तुम्ही तुमच्या दुकानाच्या हिशोबाने टाकू शकता. त्याचं कंपल्सनी काही नाही, फक्त फॉर्मॅट हाच पाहिजे. आणि हे बघा तिथं खाली लिहिलेलं आहे की सर्व CEC विलियनला सूचित करण्यात येते की CEC मध्ये आता बदल भरपूर व्हायले. तर तुम्हाला 2-3 दिवसात लक्षात येईल. आणि मागच्या 2-3 दिवसात पण तुम्ही बघितलं असेल की काही जणांचे ID बंद झालेत, काही जणांचे पॅन कार्ड अपडेटला आलेले तर त्यांनी आतापर्यंत कधी केलेच नव्हते, काही जणांचं अकाउंट अपडेटला आहे, काही जणांची लोकेशन अपडेटला आहे. आता CEC मध्ये आणखीन एक येणार आहे की आता पुढं चालून 20 किलोमीटरच्या आतच तुमचं जे तुम्ही लोकेशन देताल त्याच्या 20 किलोमीटरच्या आतच तो काम करायला तयार असेल किंवा तिथंच तो CEC होईल, त्याच्यावरून काम करेल. याच्यानंतर हे बघा, आता तुम्ही असे बॅनर लावा जेणेकरून तुमच्याकडे सरप्राईज व्हिजिट होतील, माझ्या होतील किंवा CECची टीम पण खाली उतरलेले त्याच्यामुळे त्यांच्या पण व्हिजिट होतील. आणि त्या व्हिजिट झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून जे काही फोटो अपलोड होतील त्या क्षणी तुमचे ID ब्लॉक झाले किंवा बंद झाले, काही जरी झालं तरी तुम्ही स्वतः त्याला जिम्मेदार असाल. कारण हे जवळपास मी जानेवारीपासून सांगतोय. डिसेंबरमध्ये काही ID बंद झाले तेव्हापासून मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या सेंटरवरती बॅनर लावून घ्या आणि EKYC करा आणि पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्या सेंटरचं काढून घ्या. आता काही काही जण म्हणतात की सर माझं आहे, कधीचं विचारलं ते सांगतात लॉकडाऊनचं 2-3 वर्ष झाले. पोलीस व्हेरिफिकेशन हे 6 महिनेच चालतं. त्याच्यामुळे 6 महिने जुनं जर झालेलं असेल तर नवीन ॲप्लिकेशन करून घ्या. आणि त्याच्याबरोबरच EKYC साठी मी ते पण जानेवारीपासून सांगतोय, पण बऱ्याच जणांनी केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं असं पण लक्षात येत आहे की जे तुमचं बॅनर आहे, अगोदर काय करतात तुम्ही, सरांनी बॅनर सांगितलंय लगेच प्रिंट करून आणतात. मग तुमच्या दुकानची साईज किती आहे, तिथं बॅनरची फ्रेम कशी आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही प्रिंट करून आणा ना. एक तर तुम्ही मोठा आणता नाही तर छोटा आणता आणि पुन्हा नंतर आम्ही आल्याच्या नंतर म्हणताय की सर ते फ्रेम मोठी झाली, फ्रेम छोटी झाली, बॅनर मोठं झालं, बॅनर छोटं झालं. तर ह्या गोष्टी चालणार नाहीत. तर तुमच्या दुकानाच्या फ्रेमच्या हिशोबाने तुम्ही छोटा असेल मोठा असेल, तुमच्या दुकानाच्या हिशोबाने फ्रेमच्या हिशोबाने बॅनर व्यवस्थित प्रिंट करा. आणि उगा हलगर्जीपणा करू नका. सांगितलंय पटकन गेलं त्यांना आणले प्रिंट, कुणाला तरी सांगितली प्रिंट, असं करू नका. ते तुमचं दुकान आहे आणि दुकानाचं तुम्हाला बोर्ड व्यवस्थित बनवायचं आहे. हे बॅनर एवढं अट्रॅक्टिव्ह आहे जेणेकरून तुम्हाला बाकीच्या गोष्टीची काही गरज लागणार नाही, काही नाही. त्याच्यामुळं दुकानच्या हिशोबाने बॅनर व्यवस्थित बनवा जेणेकरून तुम्हाला पुढं अडचण येणार नाही. किंवा आम्ही आल्यानंतर काही जण म्हणतात सर आहे पण लावायचं राहिलंय, काय झालं तर फ्रेम छोटी झाली मोठी झाली, ह्या गोष्टी करू नका. त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन ह्या गोष्टी करा आणि फ्रेममध्ये व्यवस्थित बसवा जेणेकरून आम्ही आल्यानंतर तुम्हाला ते चेक करता येईल, व्हेरिफिकेशनमध्ये फोटो काढता येईल. आम्ही येऊ किंवा CECची कोणती टीम येईल. आता मी ओळखीचं आहे तुम्हाला ठीक आहे, पण काही काही जण तुम्हाला ॲज अ कस्टमर म्हणून पण व्हिजिटला येतील तुमच्याकडे. याच्यानंतर 2 नंबरला जो आपल्याला नवीन बदल आलेला आहे तो CEC मध्ये हे बघा, आता इथं लॉग इन करायला लागलात तुम्ही, लॉग इनला गेलात, लॉग इनला गेल्यानंतर तुम्ही इथं CEC ID टाकला, इथं बघा इथं आलं. याच्यामध्ये SMS OTP, हे जर सध्या आधार OTP पण आता चालू झालंय. SMS OTP टाकलं, इथं विचारल, इथं OTP आला. OTP मध्ये तुमच्या मोबाईलवर OTP व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुमच्या माय अकाउंट झालं, तुमचं लॉग इन होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे माय प्रोफाईलला गेल्याच्या नंतर तुमची जर KYC केलेली असेल तर इथं तुमचा जे ऑप्शन आहे ते ऑप्शन निघून जाते. त्याच्यात पण काही जण म्हणतात सर EKYC केली, कुठं केली हेच माहित नाही, पण EKYC केली.
हे बघा आता इथं पहिलं ऑप्शन होतं बायोमेट्रिक अटेंडन्स, ते आता जवळ जाऊन 1-1.5 महिना झाला. इथं तुम्हाला नोटिफिकेशन, बरेच जण म्हणते ती ई-केवायसी केली पण हे लाल जातच नाही, हे तुम्हाला सूचना म्हणून नाही फक्त. आणि इथं जायचं अकाउंटमध्ये, प्रोफाईलमध्ये जायचं आणि इथलं ऑप्शन जर गेलं तुमचं तर म्हणायचं तुमची ई-केवायसी केली. आणि ई-केवायसी केल्यानंतर तुमचं जे काही वॉलेट इनएक्टिव्ह 827 एरर होतो तो तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. तर याच्यानंतर की तुमचं लोकेशन किंवा पॅन कार्डचा इश्यू आहे, जिथं तुम्हाला थंबनी लॉग इन करायचं आहे. थंबनी लॉग इन केल्यानंतर काही जणांचे लोकेशन तिथं व्यवस्थित नाही आहे. कॅप्चर झालं, याचा अकाउंट यांचं व्यवस्थित अकाउंट ॲक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर लॅटलॉंगला गेलात, लॅटलॉंगला गेल्यानंतर तुम्हाला पॉईंट ऑन मॅप करायचं आहे आणि तिथं तुम्हाला झूम करून तुमचं जिथं लोकेशन आहे, सेंटर सध्या चालू आहे तिथलं तुम्हाला लोकेशन घ्यायचं. बऱ्याच जणांचं काय आहे की जिल्ह्याच्या ठिकाणीच तुमचं लोकेशन दाखवत आहे, त्याच्यामुळे तुमचं ज्या गावात आहे तिथं जाऊन तुमचं घ्यायचं आहे. उगाचच आडरानात कुठं काही घ्यायचं नाही. हे बघा झूम केल्यानंतर तिथं तुम्हाला जे ब्लँक दाखवलेले, ब्लँक म्हणजे तिथं गावाचा एरिया असतो, तिथं तुम्हाला जायचं आणि अपडेट करायचं. हे अपडेट केलं, अपडेट केल्यानंतर तुम्हाला एक 24 तासामध्ये त्याचा अप्रूव्हल येऊन जाईल. ते अप्रूव्हल आल्यानंतर तुमचं हे होईल. त्याच्यानंतर दुसरं आहे की ज्यावेळेस तुम्ही पॅन कार्ड आणि बँकिंग डिटेल्स करतात, हे बघा इथं तुम्हाला अकाउंट डिटेल्स तुमचं जे काही नाव आहे तिथं ऑलरेडी आलेलं असतंय. त्याच्यानंतर इथं IFSC कोड, अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि पॅन कार्ड आणि बँक डिटेल्समध्ये अपडेट करताना तुम्हाला बँकेचे पण डिटेल्स द्यायचे. बऱ्याच ठिकाणी काय होते, काही काही जण आहेत ना आधार कार्ड किंवा हे करतात अपलोड. बघा तुम्हाला जसं हे करायचं आहे, अकाउंट नंबर जे अपडेट करायचे ते एवढं जरी टाकलं तुम्ही त्याच्यावर, स्टेट बँकेचं कोणत्याही बँकेचं असू दे, ग्रामीण बँकेचं शक्यतो टाकताना तिथं पेनाने लिहिलेलं, हाताने लिहिलेलं नाही पाहिजे. तुम्हाला प्रिंटेडच तुमचं नाव, त्याच्यानंतर अकाउंट नंबर, IFSC कोड हे व्यवस्थित दिसलं पाहिजे. हे बघा आता SBIचं तुम्ही एवढं जरी टाकलं किंवा एवढा जरी चेक जरी टाकला तरी चालतंय. चेकवर पण काही काही जण काय करतात, रेषा वळतात. रेषा वळल्यानंतर खाली तुमच्या नावावर, अकाउंट नंबरवर रेष जाते, मग तिथं अकाउंट नंबर वगैरे व्यवस्थित दिसत नाही, म्हणून ते रिजेक्ट होतात. त्याच्यामुळं टाकताना व्यवस्थित टाकायचं, म्हणजे व्यवस्थित अपलोड होत आहे. हे 70 ते 80 KB मध्ये टाकायचं, जेणेकरून तुमचं नाव क्लिअर दिसलं पाहिजे, अकाउंट नंबर क्लिअर दिसला पाहिजे, IFSC कोड क्लिअर दिसला पाहिजे आणि तुमची जी बँक आहे ते बँकेचं नाव दिसलं पाहिजे व्यवस्थित. बरेचसे जणांचे ग्रामीण बँकेच्या हे करतात ते. त्याच्यानंतर आहे KYC मध्ये काही जण अपडेट करतात, तर तुम्हाला एवढंच तुम्ही अपडेट करायचं, एवढंच आधार नंबर टाका असं कट करून, ते व्यवस्थित क्लिअर दिसलं पाहिजे. तुम्हाला बाकीचे डिटेल टाकायचे, काही काही जण मतदान कार्ड टाकतात, मतदान कार्डची एकच बाजू टाकतात आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजे त्याच्यावर ॲड्रेस दिसलं नाही तर कसं तुमचं अप्रूव्ह होणार आहे. त्याच्यामुळे इथं तुमचं अप्रूव्हल व्यवस्थित करून घ्यायच्यात. आणि तिसऱ्या नंबरचं एक होतं, इथं तुम्ही बघताय की ज्यावेळेस तुम्ही पॅन कार्डचं डिटेलला सगळ्यांना असा एरर येतोय, तर हे बघा स्टेटसच्या शेजारी इथं लॉग आहे, लॉग. या लॉगमध्ये चेक केल्यानंतर तुमचे काय काय आतापर्यंत तुम्ही अपडेट केले तर ते दिसतंय. आता बरेच जणांनी अगोदर KYC डॉक्युमेंट अपडेट केलेत आणि नंतर पॅन कार्ड अपलोडला जाते, त्याच्यामुळे ते एकच डॉक्युमेंट अपलोड होतंय तुमचं. त्याच्यामुळे एकदा KYC केली तर ते अप्रूव्ह होऊ द्या. अप्रूव्ह झाल्यानंतर इथं स्टेटस तुमचं ग्रीनमध्ये येईल. ग्रीनमध्ये आल्यानंतर तुम्हाला नंतर दुसरं अपलोड करता येतं. जर इथं अपडेट रिक्वायर्ड असेल तर पहिलं तुमचं जे काय अपलोड आहे ते तुम्हाला अगोदर अप्रूव्ह होऊ द्यावं लागतं. अप्रूव्ह झाल्यानंतरच तुमचं हे होऊन जाईल. हे बघा आता इथं पोलीस व्हेरिफिकेशन दिलेलं आहे. हां, इथं तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं लॉगवरती जा. लॉगवरती गेल्यानंतर बघा आता इथं पॅन अँड बँकिंग डिटेल्स हे पेंडिंग म्हणते. आता ह्यांनी हे काल 3 तारखेला अपलोड केलं तर झाली कधी तयार त्यांची, तिथं ॲक्शनमध्ये दाखवत आहे. आणि शोमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्यासोबत बँकेचं डिटेल्स काय दिलेले तर ते पण तुम्हाला दिसते. आणि हे सुरुवातीचं पॅन अँड बँकिंग डिटेल्स ॲक्सेप्टेड झाल्याशिवाय तुम्हाला दुसरं अपडेट करता येत नाही. आता बऱ्याच जणांचं तिथं जिओ टॅगचं पण असेल किंवा बाकीचं काय असेल तर ते पण तुम्हाला नंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला परत सांगतो की हे प्रिंट करून फ्रेमच्या हिशोबाने करून घ्या. त्याशिवाय ऑप्शन दुसरं काही नाही. अन्यथा तुमचा ID जर बंद झाला तर त्याला तुम्ही सर्वस्व जिम्मेदार असाल. ठीक आहे, धन्यवाद. बघा हे व्हिडिओ बनवतानाच मला एक मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती एक केस आलती. या वेलींनी पॅन कार्ड डिटेल्स अपडेट होतं, पण त्यांनी अपडेट करताना
KYC डॉक्युमेंट अपडेट केलेत. आता KYC मध्ये त्यांनी आधार कसं टाकले, आधार कार्ड टाकले किंवा काही अदर डॉक्युमेंट टाकलं, तर ते आज व्यवस्थित जर नसेल टाकलेलं तर तिथं ते अप्रूव्हल होणार नाही. आणि ते अप्रूव्हल नाही झाले की ते काय होईल, रिजेक्ट होईल. ते रिजेक्ट झाले की काय होईल की परत त्यांना KYC डॉक्युमेंटचीच अपलोड अगोदर करावं लागेल आणि नंतर मग पॅनचं हे मागच राहील तसंच. त्याच्यामुळे तुम्हाला अपडेट काय आलेलं आहे ते एकदा व्यवस्थित चेक करा लॉगमध्ये आणि त्याच्यानुसारच अपडेट करा. आता हे जसं तुम्ही टाकले, आता त्यांनी टाकल्यामुळे KYC अगोदर अप्रूव्हलला 24 तास लागतात, कारण की KYC भरपूर आलेले आहेत. KYC डॉक्युमेंट किंवा QC क्वालिटी चेक म्हणून म्हणतात त्याला. आता ह्यांचं बघा, ह्यांनी चेक केलं, दुसरं करायला गेले तर त्यांना काय दाखतंय, ॲप्लिकेशन अंडर क्वालिटी टू चेक फॉर न्यू अपडेट्स. आता पहिलं ते अप्रूव्हल झाल्याशिवाय ह्याला हे दुसरं करता येणार नाही. त्याच्यामुळं करताना व्यवस्थित करा. काही काही जणांचे काय झालेले की लोकेशन रिजेक्ट आहेत, काही जणांचे KYC डॉक्युमेंट पहिलेच रिजेक्ट आहेत. हे मोस्ट ऑफ दी ग्रामपंचायतला जे केंद्र चालक आहेत यांच्या CSID ला तशा केसेस आहेत. त्याच्यामुळं अपडेट करताना व्यवस्थित चेक करा आणि अगोदर शक्यतो हे KYC अपडेट जिथं इनॅक्टिव्ह दाखवतं ना त्याच्या शेजारी हे बघा लॉग म्हणून आहे. त्या लॉगमध्ये तुम्हाला डिटेल दिसते तुमचं की आतापर्यंत तुम्ही काय काय अपडेटला टाकलं होतं आणि काय काय अप्रूव्हल झालं आणि काय काय रिजेक्ट झालं. त्याच्यामुळे तिथून व्यवस्थित टाका. आणि हे व्यवस्थित व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या असंच मित्राला तो पण व्हिडिओ शेअर करा व्यवस्थित, जेणेकरून त्यांची अडचण सॉल्व्ह होऊन जाईल. धन्यवाद.